ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरांच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर होम मैदानाची तसेच नंदीध्वजांच्या मार्गांची पाहणी नुकतीच करण्यात आली असून या दरम्यान सोलापूरकरांना सर्व सोयी सुविधा उपलब्ध प्रशासनाच्या वतीने करून दिल्या जातील अशी माहिती सुद्धा देण्यात आली। ग्रामदैवत सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा काही दिवसांवर आली आहे। या पार्श्वभूमीवर गड्डा यात्रेची जय्यत तयारी सुरू असून यापूर्वी शनिवारी माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, नगर अभियंता लक्ष्मण चलवादी, माजी सभागृह नेते शिवानंद पाटील, संजय कोळी, नागेश बोगडे, राजकुमार पाटील, प्रसाद कुलकर्णी, नगरसेवक अमर पुदाले आदींनी नंदीध्वज मार्ग आणि होम मैदानाची प्रत्यक्षपणे पाहणी केली आहे। सिद्धेश्वर यात्रेदरम्यान सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील रस्ता यात्रेपूर्वी तात्पुरत्या स्वरूपात तयार केला जाईल। त्याचप्रमाणे यात्रेनंतर सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करण्यात येणार असून याकरिता निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे। ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वराच्या देवळाच्या समोरचा जो रस्ता आहे तो गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याची दुरुस्ती न करता थांबल्याचे कारण तिथल्या रहिवाशांनी वक्फ बोर्ड कोर्टामध्ये गेलं होतं। पण आता आपल्या महानगरपालिकेच्या वकिलांनी औरंगाबाद खंडपीठाकडून याचे स्टे घेतलेले आहे आणि ह्या कामाला आता मंजुरी मिळालेली आहे। येणाऱ्या 13 तारखेपासून ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वर यात्रा चालू होणार आहे। त्या निमित्तानं या रस्त्यावरनं गाठ्या जात असतात, त्यामुळे ह्या रस्त्याची दुरुस्ती होणं ताबडतोब फार गरजेचं आहे। त्यामुळं आज महानगरपालिकेचे कारंजे साहेब व इतर सगळे अधिकारी ह्या भागातले आलेले आहेत आणि त्यांनी हा रस्ता 10 तारखेच्या आत चांगल्या प्रकारे करून देतो असं सांगितलं आहे। आणि त्यानंतरनं संक्रांत संपल्यावर याचं सिमेंट रोड होणार आहे, त्याच्यासाठी जवळपास 1,05 लाख रुपये इस्टिमेट झाले। सिद्धेश्वर यात्रा सुखकर व्हावी यासाठी आमदार विजयकुमार देशमुख यांनी दिलेल्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करत यात्रेपूर्वी सर्व सेवा सुविधा भक्तगणांना पालिका प्रशासनाकडून उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली आहे। जानेवारी महिन्यात सोलापूरच्या ग्रामदेव सिद्धरामेश्वराची महायात्राचं नियोजन आहे। त्या अनुषंगाने सोलापूर महानगरपालिकेची जी काय तयारी चालू आहे या बाबतीत उत्तर विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार विजयकुमार देशमुख साहेब या ठिकाणी आलेले आहेत। त्यांनी या संपूर्ण ग्राउंडची त्याचबरोबर सिद्धेश्वर मंदिर परिसराची पाहणी केलेली आहे। त्यामध्ये ज्या कामाची त्यांनी सूचना केलेली आहे त्या अनुषंगाने विभागीय अधिकारी असेल, नगर अभियंता असेल, त्यांना त्या सूचना आम्ही यापूर्वी दिलेल्या आहेत आणि आता आमदार महोदयांनी जे काही सूचना दिल्या आहेत त्याची आम्ही नोंद घेतलेली आहे। त्याप्रमाणे या येण्या उत्सव काळाच्या पूर्वी या सर्व केलेल्या नियोजनाचं कार्यपूर्तता आम्ही करून या उत्सव काळ चांगल्या पद्धतीनं व्यतीत व्हावा यासाठी आम्ही महापालिका प्रयत्नशील आहे।